मागल्या 48 दिवसांपासून राज्यभरामध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्यात। मात्र प्रशासनाकडून अंगणवाडी सेविकांना पुन्हा रुजू करून घेण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला जातोय। बघूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। मागील 1.5 महिन्यांपासून राज्यभर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या। मात्र आंदोलन चिरडण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईची नोटीस पाठवण्यात येत असल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केलाय। 4 डिसेंबर पासून संपावर 45वा दिवस झालेला आहे, तरी सरकारला जाग आलेली नाही आहे। त्याकरिता आम्ही आज काळा दिवस पाळलेला आहे आणि हा काळे कपडे घालून काळा दिवस पाळून आम्ही हा जिल्हा परिषदेवर मोठ्या प्रमाणे मोर्चा काढलेला आहे की त्यांचा निषेध करत आहोत आम्ही की आमच्या एवढ्या मागण्या पूर्ण करत नाही, तरी निषेध करून आम्ही हे काळे कपडे घातलेले आहे। मला समजलं पाहिजे की आपण एकदा यांना धोका दिलेला आहे, दुसऱ्यांदा कसे ते धोका पत्करतील म्हणून आम्ही अडून बसलेलो आहे की आमचा GR काढावा, काहीतरी लेखी पत्र काढावा, तरच आम्ही संप मागे घेऊ। आज 47 दिवस उलटून गेले तरी शासनाची झोप अजून उठत नाहीये आणि एवढे त्यांना गाड रावणासारखी झोप लागलेली आहे। त्यांची झोप किती दिवस असेल हे आमच्या अंगणवाडी सेविका बी पाहतील आणि त्यांना धडा शिकवतील। अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय। दावोसला जाण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, मात्र अंगणवाडी सेविकांना देण्यासाठी नाहीत असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केलाय। मला हे कळत नाही की तुम्हाला दावोसला जायला 50-60 लोकांची फौज घेऊन जायला पैसे आहेत आणि बिचाऱ्या अंगणवाडीच्या मानधनासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत। त्यांच्या मानधनात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जर स्वारस्य नसेल आणि ते फोडाफोडीचं राजकारण करत असेल तर एक अंगणवाडी सेविका गावातील 100 मतं फिरवू शकते। ही ताकद त्या अंगणवाडी सेविकेमध्ये आहे, कारण ती सेवाभावी काम करते। अशा वेळेस त्याचा परिणाम या सरकारला भोगावा लागेल। अंगणवाडी सेविकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्यावर एक नजर टाकूया। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी घोषित करण्याची मागणी आहे। अंगणवाडी सेविकांना वेतन श्रेणी भविष्य निर्वाह निधी लागू करण्याची मागणी अंगणवाडी सेविकांकडून करण्यात आली आहे। अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविकांना 26,000 रुपये मानधन देण्याची मागणी आहे। मदतनीस यांना 20,000 रुपये दरमहा मानधन देण्याची मागणी करण्यात आली आहे। महागाई निर्देशांकाप्रमाणे 6 महिन्यांनी मानधनामध्ये वाढ करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। आहाराचा दर सर्वसाधारण बालकांसाठी 16 रुपये व अतिकुपोषित बालकांसाठी 24 रुपये करण्याची ही मागणी आहे। एकीकडे आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या, मात्र दुसरीकडे या संपामुळे अंगणवाड्यांचं काम पूर्णपणे विस्कळीत झालं। संपामुळे राज्यभरातील अंगणवाड्यांचं काम पूर्णपणे विस्कळीत झालंय। लसीकरणाअभावी राज्यभरात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे। 0 ते 6 वर्ष वयोगटातील 2,25,000 बालकांचं लसीकरण ठप्प झालंय। अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे गरोदर मातांचा पोषण आहार बंद झालाय। जवळपास 5,500 बालकांच्या आरोग्याचे मॉनिटरिंग थांबलंय। बालकांचं नियमित वजन व उंचीचं अवलोकन देखील थांबलेलं आहे। प्रशासनाकडून कारवाईची नोटीस आल्यानंतर अनेक अंगणवाडी सेविकांनी संपातून माघार घेतली, तर दुसरीकडे अनेक अंगणवाडी सेविका आपल्या मागण्यांवर अजूनही ठाम आहेत। जिल्ह्यात 2,469 मोठ्या अंगणवाड्या तर 775 मिनी अंगणवाड्या संपात सहभागी झालेत। 1,984 अंगणवाडी सेविका, 632 मिनी अंगणवाडी सेविका आणि 2,126 मदतनीस संपात सहभागी झालेत। 485 अंगणवाडी सेविका, 143 मिनी अंगणवाडी सेविका आणि 468 मदतनीस यांनी संपातून माघार घेतली आहे। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी आझाद मैदानात जात अंगणवाडी सेविकांना धीर दिला होता। आमचं सरकार आल्यावर अंगणवाडी सेविकांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं। तुम्ही जसं काल आलात, हक्काने मला बोलवलात, तसं केव्हाही हक्काने बोलवा। हा तुमचा भाऊ सदैव तुमच्या सोबत आहे, हे एक वचन आणि हा विश्वास द्यायला तुमच्याकडे मी आलेलो आहे। तुमच्या लढ्याला मी शुभेच्छा देतो आणि सरकारमध्ये जर जरा जरी काही संवेदना असेल तर हे सरकार पडायच्या आत तुमच्या मागण्या ते मान्य करतील, नाहीतर आपलं सरकार तुम्ही आणणारच आहात। त्या आल्यावरती पहिला निर्णय हा घेतला जाईल। पाठिंबा काय आहे? उद्धव ठाकरेला पाठिंबा देऊन काय इफेक्ट होणार मला तुम्ही सांगा। उलट सुटणारा प्रश्न सुटणार नाही, मी तुम्हाला आत्ता सांगतो। त्याने अपशगुन करू नये, जाऊ नये। कोण विचारतोय त्याला? आम्ही नाही कोण विचार। डुबणाऱ्या जहाजात बसलेला माणूस डुबतो। आता पायी दिसत नाही, आता केस कुठेतरी वर दिसतात पाण्याच्या वर, डुबणार। आता
कोणाला पाठिंबा दिला तो मेला समजा डुबला. संपातून माघार घेतलेल्या अंगणवाडी सेविका कामावर रुजू झाल्या. तर सोमवारपासून आंदोलनावर ठाम असलेल्या अंगणवाडी सेविकांना दुसऱ्यांदा नोटीस पाठवण्यात येणार. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.